संवाद व चर्चा 2016 अंतर्गत एक चर्चासत्राचे आयोजन शेगाव शहराचा एक विशेष कसा प्रकारचा अजेंडा असावा त्या दृष्टीने एक परिसंवाद चर्चासत्राचे आयोजन ते केले गेले आहे। मोहन बाणोले, शैलेजाताई मोरे, विनोद भाऊ साळुंके, अमित देशमुख, दीपक कोटे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंचकावरील नेते मंडळी यांचं मी शब्दसुमनांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। नानाभाऊ यांच्याकडे देतो। राजोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे, मी त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो। सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी, संपादकीय मंडळ, इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाचे तसेच उपस्थित सर्व मान्यवर नागरिकांचे मी दैनिक तरुण भारतमधून नाना पाटील मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या संतनगरीत विचार करून तसेच 2020चे डॉक्टर कलामांचे विजन डोळ्यासमोर ठेवून संतनगरीच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या पक्षांशी, राजकीय पक्षांशी चर्चा व परिसंवाद या बौद्धिक विचारांना चालना देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही येथे आज केलेले आहे। संत शिरोमणी श्री गजानन महाराज तथा आई सप्तशृंगी यांच्या आशीर्वादाने आणि साक्षीने या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया व शहराध्यक्ष संतोष भाऊ गाठोड यांची उपस्थिती लाभलेली आहे। भाजपकडून शहराध्यक्ष माननीय डॉक्टर मोहन बाणोले तसेच माननीय भाई राजेंद्रजी वाघ यांची उपस्थिती लाभलेली आहे। राष्ट्रवादीकडून माननीय शैलेजाताई मोरे यांची उपस्थिती लाभलेली आहे। तसेच मनसेकडून माननीय अमित बापू देशमुख शहराध्यक्ष मनसे तसेच विजय भौतिकार यांची उपस्थिती लावलेली आहे। काँग्रेस पक्षातर्फे माननीय शैलेंद्र दादा पाटील तसेच डॉक्टर असलम खान यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे। प्रहार संघटना नव्याने शेगावात स्थापन या एक अल्पसा प्रयत्न संतनगरी शेगावचे नाव संस्थांची शिस्त, सेवा, स्वच्छता ही देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोरली आहे। त्यामुळे शेगावची जबाबदारी ज्या नगरपालिकेवर आहे ती आहे। त्याकरिताच आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे व अपेक्षा आहे आपणाकडून
हेतू आहे. सर्वांच्या सहयोगानं आम्ही जो कार्यक्रम घेतलेला आहे परिसंवाद व चर्चा, याकरता आम्हाला जे जज निरीक्षक म्हणून लाभलेले आहेत त्यामध्ये दैनिक देशोन्नतीचे राजेशजी राजोरे यांचं स्वागत. नंतर आपल्याला दुसरे निरीक्षक लाभलेले आहेत दैनिक लोकमतचे उपसंपादक श्री अनिलजी गवळी यांचं स्वागत कमलेश गांधी येते. त्यानंतर आपल्याला तिसरे निरीक्षक जे लाभलेले आहेत ते आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियाचे एबीपी माझाचे श्री संदीपजी शुक्ला यांचं भास्करचे, दैनिक भास्करचे ईश्वर सिंगजी ठाकूर यांचं स्वागत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून दैनिक शिवसंदेशचे अमोलजी सराफ यांच्याकडे येत आहे. बद्रीप्रसादजी अवस्थी यांचे स्वागत इथं करावं. आपले गाव आपले अजेंडा ते गावाचा विकास असो, समस्या असो आणि थेट जनतेच्या मनातले प्रश्न त्यांना कशा प्रकारे या उपस्थित मंडळी करून अपेक्षित आहे त्याकरिता एक प्रश्नावळी तयार करण्यात आली होती व त्याच माध्यमातून हे प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत. त्या जे निरीक्षक मंचावरून सुद्धा विचारले जातील. त्यानंतर जो पुढचा टप्पा राहणार आहे की जी पत्रकार मंडळी इथे उपस्थित झालेली आहे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची, हे थेट प्रश्न या उपस्थित नेते मंडळींना विचारणार आहेत. यामध्ये विशेष बाब अशी आहे की जे थेट प्रश्न की जे 35 प्रश्न त्याला निरीक्षक एक स्मृतिचिन्ह पारितोषिक या पद्धतीने दिल्या जाणार आहे. राज्य विकासाकरता विचारण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे त्याचं निरीक्षक मंडळी आपल्याला अभ्यास करून एक स्मृतिचिन्ह आणि त्याला सर्वोत्कृष्ट प्रश्न म्हणून इथे आपण संबोधल्या जाणार आहे. आता पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहे जनतेमधून. जे 35 प्रश्नांची जे पूर्ण तयारी करण्यात आली होती, विविध गावातल्या समस्या असो, जनतेच्या मनातले असो, ते या निरीक्षकांसमोर आपल्या उपस्थितीत आता इथे एकत्रित करण्यात आलेले आहे. त्यानंतर सुरुवात करू. सगळ्यात पहिले पाटीलजी आपण या उपस्थित मंडळीकडे यावे. विनोद भाऊ टिकार यांना हा पहिला प्रश्न येत आहे. आता ते या प्रश्नाला कसं उत्तर देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. जो पहिला प्रश्न केलेली यादी त्याच्यातला आहे, नगरसेवकास आपल्या प्रभागात 5 वर्षात काम करण्यासाठी व्यक्तिगत किती निधी मिळतो? नगरसेवक यावर आजपर्यंत कुठल्याही पक्षाने भर दिलेला नाहीये. फक्त वैयक्तिक आणि राजकीय सूड भावनेने इथं राजकारण चालते. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक नगरसेवकाकरता एक क्रायटेरिया ठरवून केलेला आहे. त्यानुसार आपण शिक्षण आणि यानुसारच आम्ही त्यांना उमेदवारी देणार आहोत आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरा प्रश्न पाटीलजी, दुसरा प्रश्न आपल्याला आलेला आहे. हाय शहरातील बेरोजगारांसाठी आपण काय कराल? आम्ही शिवसेनेच्या वतीनं रोजगार निर्माण करण्याचं काम करणार. किंवा कुठं आता नगरपालिका असो, हे असो, आता हे जे आपल्या नगरपालिकेत काही विषय चालू आहेत, शासन कोणाचं, नगरसेवक कोण, सत्ता कोणाची, नगराध्यक्ष कोण्या पक्षाचा, कोण्या पक्षातून आले, हे समजायला मार्ग नाही. तर शेगाव नगरपालिकेच्या संदर्भात आपण चर्चा करत आहे. इथं शेगाव नगरपालिकेच्या संदर्भातून आपण यावर तर उत्तर देणार नाही सध्या. पण ज्यावेळेस आम्ही येणाऱ्या इलेक्शन नगरपालिकेच्या इलेक्शनात शिवसेनेचे नगर ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस गोरगरीब जनतेला हे जे आज ठेकेदाऱ्या पद्धती हे ते चालू आहे, हे गोरगरीब जनतेच्या पोरांना, ते शिकलेले पोर आहेत यांच्यासाठी रोजगार कसा निर्माण करता येईल हे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करू. तसंच शिवसेनेच्या माध्यमातून करू. तसंच आमचे खासदार आहेत प्रतापरावजी जाधव साहेब, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शेगाव शहरासाठी काही रोजगार निर्माण करता येते का किंवा केल्या जाईल का याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी मूल मुली किंवा नातलग या नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात. पाटील साहेब, किती कार्यकर्त्यांची मुलं मुली किंवा नातलग आपल्या शेगाव नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात? पाटील, कार्यकर्त्यांचे किती पाल्य
सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचे पाल्य हे नगरपालिकेच्या शाळेमध्ये किती प्रमाणात शिकतात, आपला जो प्रश्न आहे यावर मुख्यतः या आहे की नगरपालिकेचा शैक्षणिक शिक्षण देण्याचा दर्जा स्तरावर गेलेला आहे की तिथं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मुलं सुद्धा शिकायला जात नाही आणि ते सगळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मुलं सुद्धा इतर ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत या संस्थेमध्ये जे काही शैक्षणिक शुल्क आहे, जे काही नियमावली आहेत, हे सगळं पूर्ण करून इतर संस्थेमध्ये प्रवेश घेतात. त्याच्यामुळं निश्चितच सहकार्यापैकी कोणी नगरपालिकेच्या शाळेत शिक्षणाला जात नाही याला कारणीभूत फक्त नप शाळेची शैक्षणिक दयनीय अवस्था आहे निश्चितच पाटील सर, नेमकं याला प्रशासन चालवणारे मुख्यतः जबाबदार आहेत. म्हणजे निश्चितच नगर परिषद शाळेचा जो दर्जा आहे तो एक प्रकारे सुधारण्याची गरज आहे. दिलेल्या उमेदवारास शिक्षणाचे बंधन राहील काय? पाटील सर, यानंतर शैलाजाताई मोरे याचं उत्तर देतील. त्यांना विचारलं की त्यांची शिक्षण गुणवत्ता काय किंवा क्वालिफिकेशन काय आहे, तर ते मागचे उदाहरण आम्हाला देतील. त्यामुळे निदान 12वा वर्ग तरी झालेला नगरसेवक हा 12 वर्ग तरी झालेला असावा असं माझं मत आहे. शैक्षणिक गुणवत्ता याकरता हवी आहे की त्यांना अनुभव चांगले असतील, त्यांना स्वतः निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. सोबतच ते तपासू आम्ही आणि निर्णय क्षमता असलेले उमेदवारच नगरपालिकेत पाठवायचे, आम्हाला ठोकळे पाठवायचे नाहीयेत असं आमच्या पक्षाने ठरवलेलं आहे. आपणास मागील आर्थिक बजेट किती रुपयांचं होतं ते माहीत आहे काय? असल्यास सांगावे. शेगाव नगर परिषदचा मागील आर्थिक बजेट हा 12 कोटी रुपयाचा होता. धन्यवाद राजेंद्र वाघ. आता पुढील प्रश्नाकडे जाऊया. चुकलं तर माफ करा, पटलं तर दाद द्या. या कार्यक्रमाची एकच अट, वेळ संपला म्हणजे विषय कट. पुढील प्रश्न पाटील सर, विकास आराखडा अंतर्गत नवीन चौक लाईटची व्यवस्था करण्यात आली, मात्र एजन्सीचा कालावधी संपल्यानंतरचे काय नियोजन राहील? डॉक्टर मानोरे साहेब उत्तर देतील. नवीन चौक लाईटची व्यवस्था करण्यात आली, मात्र एजन्सीचा कालावधी संपल्यानंतरचे आपले काय नियोजन राहील? जेव्हा केव्हा अशी परिस्थिती येते, एखादी नवीन योजना शहरामध्ये आणल्या जाते, तर त्याचं मेंटेनन्स करणं हे नगरपालिकेचं काम आहे. आणि त्यासाठीच मी शहरातल्या गणमान्य व्यक्ती इथं बसले आहे, त्यांनी योग्य निर्णय करून योग्य नगरसेवक तिथे पाठवावे आणि एका पक्षाचे पाठवावे. पण त्याला पूर्ण बहुमत असेल तर निश्चितच ते काम चांगल्या प्रकारे होईल. आणि जे आज आपण पाहतो तिथं मेंटेनन्सचं काम आपल्याला शहरामध्ये दिसत नाही, बरेचसे लाईट बंद असतात, काय असतात, तर तसं काम तिथं होणार नाही. तर माझं लोकांना आव्हान आहे की आपण पूर्ण बहुमत द्यावं, ज्याही पार्टीला त्यांना द्यायचं आहे त्यांनी. धन्यवाद. पुढील प्रश्न प्रश्न आहे. धनगर नगर सरकारी पैल प्लेग जीन कडे जाण्याकरिता उडान पुलाजवळून भुयारी मार्ग असावा का? दारूबंदी ठरावाला आपल्या पक्षाचे समर्थन आहे काय? प्रश्न पुन्हा एकदा मी आपल्याकरता सांगतो, नगरपालिका हद्दीतील अतिक्रमण हटविण्यात येईल काय? दारूबंदी ठरावाला आपल्या पक्षाचे समर्थन आहे का? पहिला प्रश्न तुमचा, त्यांना फेरीवाल्या दर्जातून त्यांना व्यवस्थित त्यांचं स्थलांतर करण्यात येईल. आणि दारू हा असा विषय याच्यासाठी निश्चितच आमचा विरोध राहीलच. धन्यवाद. डॉक्टर देखने का मगर जरिया बस यही है, आपसे बात करने का, आपसे बात करने का. पुढील प्रश्न आहे, शेगाव नगर परिषद मध्ये एकूण क दर्जाची सफाई कर्मचारी किती आहेत? शेगाव नगर जे करून शेगाव शहरासाठी त्यांची संख्या फार तुरळक आहे. याचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे आणि ही जवळपास दुप्पट ते अडीचपट ही संख्या असली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पाटील सर,
प्रश्न राजकुमारजी शर्मा आपल्याला आता विचारताय. या फेरीचा नियम कृपया सांगा. त्यांचे वाहन पार्किंगसाठी शासकीय वाहनतळ कुठे उभारणार? याचं उत्तर शैलेंद्र दादा पासून सुरुवात करू. गजानन महाराजांच्या पार्किंगसाठी आलेले हा निर्णय शासनाचा निर्णय आहे. याच्यावरती शासन जो निर्णय घेईल आणि हे कोर्ट मॅटर असल्यामुळे याच्यावरती जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. धन्यवाद पाटील सर. धन्यवाद दादा. नाव सांगावं प्लीज. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांचं नाव सांगावं. पुढील प्रश्न आपल्याला आलेला आहे मायाताई दामोदर यांच्याकडून. जनतेच्या समस्या मार्गी लावण्याकरिता आंदोलनाचा मार्ग कितपत योग्य आहे? तर संवैधानिक पद्धतीने तिथे आंदोलन करण्यात यावे आणि करायलाच पाहिजे. नगरपालिका निवडणुकीत शेगाव विकास आराखडा हा मुद्दा राहील का? पुढील प्रश्न आहे नगर परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण चांगल्या दर्जाचे प्राप्त होते का? याचे उत्तर डॉक्टर भानोले. उच्च शिक्षण मध्ये प्राप्त होऊ शकते त्याचं नियोजन करणं हे सरकार नंतर नगर परिषद आणि सर्वांचं काम आहे. आणि उच्च दर्जाचं शिक्षण नगरपालिका शाळेतून होऊ शकतो. मी सुद्धा नगरपालिकेच्या शाळेमधूनच झालो आहे. शाळा क्रमांक 1 मधून मी 4थी पर्यंत शिक्षण घेतलं आणि म्युन्सिपल हायस्कूलमध्ये मी 12वी झाले आणि नंतर मी डॉक्टर झालो. तसं हे उत्तम उदाहरण आहे की शासकीय शाळेमधून सुद्धा तुम्ही एक चांगलं व्यक्ती बनू शकता आणि समाजात आपलं नाव लौकिक उज्ज्वल करू शकता. आपल्या पक्षाची सत्ता आल्यास पत्रकारांसाठी नगर परिषदमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल का? होय, पत्रकार भवन आम्ही इथं बांधणार आहोत. निश्चित पत्रकारांच्या म्हणजे जे कक्ष आता सध्या इथे उपस्थित पत्रकार मंडळी आहे याच्याहून टाळ्यांचा कडकडाट होईल. पुढील धन्यवाद. सभागृहात बसू देणार का? याचं उत्तर शैलेजाताई दिली. ही तांत्रिक बाब आहे. नगरपालिकेमध्ये आर्थिक बजेट ज्यावेळेस मांडलं जातं त्यावेळेस पत्रकारांना आतमध्ये प्रवेश आहे ना, परंतु तो प्रवेश द्यायच्याऐवजी ते बजेट पास झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांना माहिती देता येईल ना. नेक्स्ट. यामध्ये सर्वसामान्य जनतेकडून जे प्रश्नांची जी आपण 35 प्रश्न जे तयार केलेले आहेत त्या व्यतिरिक्त जे एक आपण सरप्राईज प्रश्न म्हणून जे थेट प्रश्न जो आहे मिळवल्यानंतर आपल्या पक्षाच्या तर्फे जे नगरसेवक म्हणून येतील ते गावाची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचं काय योगदान राहील या अगोदर त्यांनी ते योगदान दिलेलं आहे का? या 6 नगरसेवकांमधनं एक नगराध्यक्ष सुद्धा झालेला आहे आणि त्याची 1.25 वर्षाची कारकीर्द ही शेगावच्या जनतेने अनुभवलेली आहे. त्या दरम्यान सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न होते हे मार्गी लावणे, तसंच जे विकास आराखड्या अंतर्गत कामं व्हायचे त्या कामाचा दर्जा योग्य रीतीने होत आहे नाही होत आहे याकडे लक्ष देणे व नगरपालिका प्रशासनाला शिस्तीत कसं ठेवता येईल, इव्हन कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड अलाव करणे, त्यांचं थंब इम्प्रेशनद्वारे हजेरी उपस्थिती नोंद करणे, अशा भरपूरशा प्रकारचे प्रशासनिक दुरुस्त्या नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांमधून बनलेल्या अध्यक्षाच्या माध्यमातून शैलेंद्रनी ह्या 1.25 वर्षाच्या कालावधीत सुरुवातीला केल्या होत्या. ह्या सर्व जनतेला सर्वश्रुत आहेत. तसंच निवडलेला नगरसेवक याची पात्रता, याची क्वालिटी आणि याची मानसिकता ही विकासाचीच राहील एवढं मी 2 शब्द झाले. नमस्कार. शेगाव हे तसं आध्यात्मिक आणि संत नगरी म्हणून ओळखलं जातं. पूर्ण देशात नव्हे तर जगातच प्रसिद्ध आहे. ती म्हणजे संस्थांची शिस्त आणि व्यवस्था. माझं सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विचारणं आहे की संस्थांची जी शिस्त ती शेगाव शहरात बघायला मिळेल का? ती सगळ्याच पद्धतीमध्ये ट्रॅफिक असो किंवा बाजार व्यवस्था असो किंवा स्वच्छतेच्या बाबतीत
संस्थांची शिस्त तुम्ही कधी घेणार? सर्वच प्रतिनिधींना माझं विचार. याच्यासाठी सर्व जनतेचं एक मत बनल्याशिवाय हे गावामध्ये ही शिस्त लागणं शक्य नाही. आज आपण एका संदेशामुळे जो क्रांती मोर्चा आयोजित झाला, तसं या शिस्तीसाठी, स्वच्छतेसाठी गावाचं नियमानुसार किंवा ज्या नियमाने रहदारीची व्यवस्था, ज्या नियमाने स्वच्छतेची व्यवस्था, नगरपालिकेच्या घंटागाड्या, इव्हन नगरपालिकेशी संबंधित विद्युत रोषणाईची व्यवस्था, ही प्रत्येक जनतेतील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की आपल्या परिसरातील आपला लाईट चालू आहे नाही आहे त्याची तक्रार कुठं नोंदवायची. इव्हन नगरपालिकेने एक मोबाईलचा ॲप सुद्धा डेव्हलप केला आहे ज्याच्यात की कंप्लेंट नोंद होते आहे. या सगळ्या सुविधेचा प्रत्येक जनतेतून प्रत्येक व्यक्तीने त्या गोष्टीला सिरियसली घेतल्याशिवाय त्या गोष्टी परिपूर्ण होणार नाही. आणि राहिला संस्थांची जी शिस्त आहे किंवा जी व्यवस्थापन पद्धत आहे, ही नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये भविष्यात येण्यासारखी नाही. आणि जे नियोजन आहे, कामकाजाचं नियोजन दुरुस्त होऊ शकते, परंतु त्याबरोबरीचं होऊ नाही शकत. आमची प्रगतीशी न्यायासाठी लढतो आम्ही, नाते आमचे तुमच्याशी, पत्रकारिता आमची जात, सुंदर स्वच्छ व्हावे शेगाव, हाच आमचा घाट, हाच आमचा घाट. धन्यवाद पाटील सर. पुढील प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून सारखे लोक प्रश्न बदलू शकतात. त्यामुळे ती गडबड नको आपल्याला. ग्रामीण परिसरात तंटामुक्त गावे आहेत, त्याचप्रमाणे आपण तंटामुक्त प्रभाग कराल का? याचे उत्तर शिवसेनेचे. तंटामुक्तचा संबंध आला म्हणजे तो शिवसेनेशीच असतो नाही का? ग्रामीण एरियामध्ये तंटामुक्त जे आहे तसं शेगाव शहरामध्ये की प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वार्डात सुद्धा होणारच आणि झालंच पाहिजे. कारण जे वाद भानगड आहेत हे पुढे गेल्यापेक्षा तंटामुक्त याच्यातून तिथच्या तिथे जागेवर झाले तर फारच चांगलं, म्हणजे सॉल्व्ह झाले. तर याचे उत्तर डॉक्टर मोहन मानोली. म्हणजे हा सध्या ही काळाची गरज आहे आणि याची जबाबदारी, याचा मेंटेनन्स कमीत कमी 4 वर्ष तरी कोणाला तरी दिलं गेलं पाहिजे. झाडं तुटलं तर त्याचं डबल लावलं गेलं पाहिजे, ट्रिगार तुटलं तर त्याचं डबल लावलं गेलं पाहिजे. आणि निश्चितच शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये झाडांचा मोठा सहभाग असतो आणि म्हणजे आपल्या तब्येतीसाठी सुद्धा हे चांगले असतात. त्यामुळे झाडांचं मेंटेनन्स कमीत कमी लावल्यापासून 4 वर्ष हे काम दिल्याच गेलं पाहिजे. ते आता सामाजिक वनीकरण विभागाकडनं होईल किंवा ते नगरपालिकेकडनं कोणाकडनं होईल, पण ते झाडं लावलेच पाहिजे. कोणाचे आदर्श घेऊन कार्य करणार? याचं उत्तर शैलेंद्रदादा पाटील. हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातले सर्व जनता, महाराष्ट्रातली देशातली सगळी जनता शेगावकडे फार वेगळ्या नजरेनं पाहते. शेगावचा विकास स्वच्छतेच्या बाबतीमध्ये म्हटलं तर गाडगे बाबांच्याकडे पाहू, विकासाच्या बाबतीमध्ये शिस्तीच्या बाबतीमध्ये म्हटलं तर गजानन महाराज संस्थांकडे बघूया. हे वेगवेगळे नियम वेगवेगळ्या ठिकाणी लागू होतात. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणचे जे आदर्श राहतील त्या त्या पद्धतीनं, त्या त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं जाईल. आणि नक्कीच आम्ही जे बोलतो ते करू. बोलल्यानंतर भविष्यामध्ये हा काही जुमला होता असं करणार नाही. जे बोलू ते नक्कीच करू. परंतु प्रामुख्याने मला अपेक्षित उत्तर ज्ञानेश्वर येतो, खामगावरून येतो. विषय झालेला नाहीये. म्हणजे माझ्या विचारसरणीतून मला तरी असं वाटतं की फार मोठा काही विषय झालेला नाही. आणि राहिला आमच्या शेगावकर मंडळीचा भाग, तर 1-2 वर्ष पूर्वीपर्यंत आमच्या शेगावची एक शिस्त किंवा एक नियमावली किंवा परंपरेनं चालत आलेली संघटन असं असायचं की निवडणूक लागली की जसा प्रोग्राम, या 2 वर्षात काही कमी विचाराच्या लोकांनी या राजकारणाला वैयक्तिक विषयाचा रंग दिला आणि
ती बाब काही फार मोठी, माझ्या मते फार मोठी काही जे आपण शब्द वापरले की एवढी काही घातक ती बाब नाही आहे. या विषयामध्ये भविष्य काळात त्या दुरुस्त्या सुद्धा येऊ शकतील. त्याच्यामुळं असा कलंक लागण्यासारखा इतका मोठा तो काही इश्यू नाही. आणि ज्यांना वाटतही असेल तर तो त्यांच्यासाठी तो समज आहे की हा आपल्याला कलंक लागलेला आहे, परंतु याच्या दुरुस्ती होण्याच्याही सुद्धा भरपूर आशा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेबांचा मुळीच विश्वास नाही आहे आणि नगरसेवकांची कामे ही अशी आहेत की नगरसेवक हा 24 तास जनतेच्या सेवेमध्ये असला पाहिजे. सकाळी उठून साफसफाईचं काम, गावामध्ये किती सफाई कामगार आहेत, शहरामध्ये कुठे साफसफाई करायची आहे, सकाळी 7 वाजता सफाई कामगार कामावर येत असतात. त्या नगरसेवकाची जबाबदारी आहे की त्यांनी सकाळी 7 वाजता त्या नगरपरिषदेच्या समोर जेव्हा सगळे सफाई कामगार जमा होतात त्या ठिकाणी यावं आणि तिथून सुरुवात करावी. सर्व सकाळी पाणी पुरवठ्याचं सुद्धा सकाळीच नियोजन होत असते. त्यामुळे आपल्या प्रभागामध्ये पाणी नळाला आलंय की नाही, प्रेशर व्यवस्थित आहे की नाही, ही सुद्धा त्याची जबाबदारी आहे. अशा पुष्कळ जबाबदाऱ्या या नगरसेवकाच्या आहेत. शैक्षणिक जबाबदारी, बांधकाम विभागाची जबाबदारी, जेवढे डिपार्टमेंट नगरपालिकेमध्ये आहेत त्या सर्व डिपार्टमेंटमध्ये नागरिकांच्या हिताच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, नागरिकांच्या समस्या त्या प्रत्येक डिपार्टमेंटमधून सोडवण्याची जबाबदारी ही नगरसेवकाची आहे. त्यामुळे नगरसेवक पद जर कोणाला घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीने 24 तास, जसं डॉक्टर 24 तास ड्युटीवर असतात त्याप्रमाणे त्या नगरसेवकाला 24 तास ड्युटीवर राहता येत असेल तरच ते नगरसेवक पद घ्यावं, अन्यथा ते घेऊ नये. आणि आमच्या शिवसेना पक्षाकडून आम्ही तोच प्रयत्न करू की ज्या लोकांना वेळ आहे, जे लोक अशा प्रकारे जनतेसाठी वेळ देऊ शकतील अशाच लोकांना आम्ही तिकिटे देऊ आणि आमच्या नगरसेवकांकडून त्यांना आचारसंहिता लावून देऊ किंवा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण 24 तास जनतेच्या सेवेत असलं पाहिजे, अशी माझी नगरसेवकांबद्दलची व्याख्या आहे. आणि नगरसेवक पदासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा याप्रमाणे 24 तास जनतेच्या सेवेत असलं पाहिजे अशी जनतेची सुद्धा अपेक्षा आहे. धन्यवाद पाटील सर. पुन्हा संतनगरीमध्ये पाणी पुरवठा हा झोन वाईज डिवाईड केलेला आहे आणि झोन वाईज डिवाईड केल्यामुळे दुसऱ्या दिवशी निश्चितपणे 3ऱ्या माळ्यावर पाणी पोहोचते असं मला माहीत आहे. आणि कुठं विकास आखाड्याअंतर्गत मेंटेनन्स काढायला 2-4 तास, 5 तास, 6 तास होतोच. आणि आपण शेगाव ते वारी डॅमपासून आज जवळजवळ जेमतेम 70-75 किलोमीटरच्या अंतरावर अनेक वेळा मधामध्ये सुद्धा जलवाहिन्या कुठं कुठं तुटतात आणि त्यामुळे एखाद्या वेळेस दुसरा किंवा तिसरा दिवस निघतो. पुढील नंतर पक्षाने दर 30 दिवसांनी जनता दरबार घ्यावा का, याचं उत्तर शैलेंद्रदादा पाटील. त्यांना आश्वासन देतो आणि नंतर आपण त्या सत्ता स्थापन झाल्यानंतर ते सगळं एक विसरण्याचा जो प्रयत्न प्रत्येकाकडून होण्याचा एक चूक जी होते, जर हा जनता दरबार प्रत्येक 30 दिवसाच्या मध्ये जर घेतला गेला तर त्याला प्रत्येकाला चालना मिळेल आणि दिलेले शब्द असलेल्या समस्या, आलेल्या नवीन समस्याची उत्तरं होऊ शकते त्या जनते दरबाराकडून, जनतेकडूनच आपल्याला मिळतील. नियोजन कसं करता येईल त्यांचं आणि आपल्या दोघांचंही एक समन्वय इथे होईल. नगरपालिकेच्या प्रशासनाचं, नगरसेवकांचं आणि जनतेचं या सगळ्यांचं समन्वय जर जेव्हा एका जनता दरबारामध्ये होईल तर समस्या आणखी चांगल्या जलद गतीने मार्गी लागतील. नावली जी तयार करण्यात आली होती त्यांनी विचारलेला आहे अमजदभाई म्हणून, या निवडणुकीनंतर पक्ष पत्रकारांना मनोनीत म्हणून संधी देईल का? याचं उत्तर डॉक्टर बाहुल. ते पद जे राखीव आहे त्याला आपण कॉप्शन म्हणतो. ते कॉप्शनचं पद हे साधारणतः डॉक्टर, ऍडव्होकेट, सीए या लोकांना दिलं पाहिजे, जे संगीतमध्ये आहेत किंवा जे पत्रकार आहेत अशा लोकांना दिला पाहिजे. पण मला वाटते मागच्या तसे सर्टिफिकेट करायला लावतात, मला असं माहित आहे. म्हणून ते ऍक्च्युअल काम जे करायला पाहिजे ते होत नाही. मला स्पष्ट म्हणणं आहे याबद्दल.
भुयारी मार्ग असावे का, याला आपला पाठिंबा भुयारी मार्ग असावे यास आपण पाठिंबा द्याल का? आपण समर्थन देसाल का? हा पुढचा प्रश्न घ्यावा नानासाहेब, कोणाला देताय आपण ते? व्यवस्था झाली होती. उड्डाणपूल गेल्यानंतर शेगावातली याकडची अलीकडची पब्लिक किंवा बाहेर येणारा भक्त किंवा प्रवासी त्या साईडला जायला फक्त आणि फक्त एकच मार्ग होता, जो की उड्डाणपूल. हे जेव्हा मी नगराध्यक्ष असताना माझ्या काळामध्ये हे सगळं चालू असताना मी बघितलं की याच्यामध्ये बाकी सुविधा कुठे झालेली नाही आहे. तर त्या बाबतीमध्ये त्यावेळेला अध्यक्ष काळामध्ये मी जवळजवळ 2 भुयारी मार्ग प्रस्तावित केले होते आणि त्या दोन्ही भुयारी मार्गाचं प्रस्ताव हे रेल्वे प्रशासनाकडून सुद्धा मान्यता मिळाली होती. विकास आराखडा अंतर्गत एका भुयारी मार्गाला टेक्निकल सँक्शन होऊन त्याचा रोजी मला वाटतं की निविदा सुद्धा निघालेल्या आहेत. ते लवकरात लवकर एक भुयारी मार्ग होईल, जो की मंदिराच्या जवळ होत आहे. त्यामुळे शेगावातल्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून तो भुयारी मार्ग फार भविष्यामध्ये सोयीस्कर होईल. दुसरा भुयारी मार्ग हा आणखीन एक थोडा लांब ठिकाणी प्रस्तावित आहे. तसाच एक भविष्यामध्ये जी आता मागणी होत आहे उड्डाणपुलाच्या लगत, तो सुद्धा होणे फार गरजेचं आहे. हे तर शेगावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असलेली एक महत्वाची बाब आहे. पाटील सर, वांडव तसेच पदाधिकाऱ्यांना मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. तो कोणाला विचारायचा याचं कृपया नाव सांगावं. यामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांना हे प्रश्न संघटित आहे. कारण की हा जो प्रश्न आहे हा शेगाव विकास आराखड्याअंतर्गत पोलीस स्टेशन बांधण्यात आलं, विश्राम भवन बांधण्यात आलं, त्या सगळ्या गोष्टी बांधण्यात आल्या. साहेब, जर पोलीस स्टेशन बांधण्यात येते तर एक छोटीशी लायब्ररी जर बांधली असती विद्यार्थ्यांसाठी तर पोलीस स्टेशनची गरज नसते. हा प्रश्न आहे. टाळ्यांचा गडगडाट सुद्धा झाला. मी मंचावर आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नाने जळगाव जामोदला एक अभ्यासिका बनत आहे, जेणेकरून जे 12वी झालेले मुलं आहेत त्यांना एमपीएससी यूपीएससी करायची आहे, त्यासाठी तेथे ऑलरेडी भूमिपूजन झालेलं आहे आणि तसाच संकल्प आमदार संजय कुटे यांनी शेगावमध्ये घेतलेला आहे. शेगावला निश्चितच ते अशी अभ्यासिका बांधतील आणि त्याचं नियोजन सुद्धा झालेलं आहे आणि येत्या काळात तुम्हाला 2-3 वर्षांमध्ये निश्चितच त्याचं रूप दिसेल. कडून आज यांनी जो प्रश्न उपस्थित केला खराटे यांनी, हा प्रश्न भविष्याबद्दलचा नाही आहे. हा प्रश्न सध्याच्या वाचनालयाच्या दयनीय अवस्थेबद्दलचा आहे की आज नगर परिषदेच्या वाचनालयाची एवढी दयनीय अवस्था आहे की त्या ठिकाणी बसायला खुर्च्या नाहीत, त्या ठिकाणी पेपर सुद्धा येत नाहीत, तिथे पंखा नाही, तिथे लाईट नाही आणि त्या ठिकाणी या वाचनालयामध्ये एक चपराशी होता, तो चपराशी सुद्धा तिथे हजर नसतो. अशा प्रकारे या वाचनालयाची दयनीय अवस्था आहे आणि 5 वर्षाच्या या काळामध्ये जे कोणी सत्ताधारी असतील त्यांनी त्या वाचनालयाकडे कधी पाहिलेलं नाही. अभ्यासिका हा फ्युचर प्लॅन आहे, त्यामुळे 5 वर्षामध्ये जे झालं नाही तो फ्युचरचा विषय सध्या काही सांगून उपयोग नाही. चूक करा की पुढील सुविधा ह्या आम्हाला भेटाव्या म्हणून. पाटील सर, आपलं जे निरीक्षक मंच इथे आहे, विकास आराखडा हा रखडला, आराखड्यापेक्षा रखडला असं म्हणता येईल. आणि या शेगाव विकास आराखड्याच्या अंतर्गत विकास आराखड्याचा भागच नाही, शेगावच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला आराखडा होता. तुमच्यापैकी कोणत्या पक्षाने या शेगाव विकास आराखड्याची रक्कम ही चुकीच्या कामासाठी जात आहे ती जाऊ नये याच्यासाठी आंदोलनं केली, किंवा तुम्ही लोकांनी केव्हा शेगाव विकास आराखडा हा ठरलेल्या कालावधीत पूर्ण व्हावा याच्यासाठी आंदोलनं केली ते जनतेला सांगा. याचं उत्तर अग्रसन पुतळ्यापासूनचा रस्ता जवळपास 1 वर्षापासून रखडलेला होता. त्या कंत्राटदाराचं त्याला जी मुदत होती कामाची ती एप्रिल महिन्यामध्ये संपलेली होती. त्यानंतर शिवसेनेनं आंदोलन केलं. पावसाळ्यामध्ये डबक्यामध्ये शिवसेनेनं बेशरमीचे झाड लावून आंदोलन केल्यानंतर 15 दिवसातच तो रस्ता सुरू झाला. आणखी अडसना जो रस्ता आहे, अडसना रस्ता हा सुद्धा असाच रखडलेला होता.
तो त्या रस्त्यासाठी सुद्धा शिवसेनेने आंदोलन केलं. त्याचप्रमाणे विकास आराखड्याच्या माध्यमातून जो उड्डाणपूल झाला होता, तो उड्डाणपूल तयार होऊन तो उड्डाणपूल जनतेच्या उपयोगासाठी येत नव्हता. केवळ त्या उड्डाणपुलाचं उद्घाटन राहिलं आणि पालकमंत्री यांची तारीख मिळत नव्हती म्हणून तो उड्डाणपूल जनतेच्या सेवेमध्ये आणला जात नव्हता. म्हणून शिवसेनेनं त्या ठिकाणी पुढाकार घेऊन स्वतः त्या उड्डाणपुलाला सुरू केलं होतं. हे सर्व जनतेला माहिती आहे आणि वेळोवेळी शिवसेनेनं आंदोलनं केली आहेत आणि त्याला यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे. माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही. धन्यवाद. याच्यानंतर कोण देते उत्तर? ना माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर भाग असू शकतो का? त्यासाठी वेगळी रक्कम, वेगळा निधी शासनाला देता येतो. सर्वांगीण विकासासाठी तो पैसा होता. नक्कीच पोलीस स्टेशन विकासाचा नागरिकांचा जरी डायरेक्ट नसेल तरी पोलीस स्टेशन मी मानू शकतो. पोलीस स्टेशन हे पोलिसांसाठी नाही आहे. पोलीस स्टेशन हे लोकांसाठी, लोकांना न्याय मिळण्यासाठी आहे. मी पोलीस स्टेशनला वगळून जे रेस्ट हाऊस किंवा बाकीच्या गोष्टी असतील हे नक्कीच शेगावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असतील. पोलीस स्टेशनची इमारत ही शेगावच्या लोकांना न्याय मिळण्याची एक ती संस्था किंवा एक ती यंत्रणा आहे त्याच्यामध्ये लागेल. त्याची जी रक्कम होती ती फार तुरळक, काहीतरी कोटी, 1.5 कोटीमध्ये ती 2 कोटीमध्ये ती इमारत झालेली होती. जवळपास हा आराखडा 400-450 कोटीचा आहे. पण या आराखड्याला कसं का पूर्णता नेण्यात येईल याचे सर्वात जास्त पत्रव्यवहार मंत्रालयापर्यंत त्या गोष्टी, न्यायालयापर्यंत त्या गोष्टी जर कोणा लोकप्रतिनिधींनी केले असतील तर मला जर आता या प्रश्नाचे कागदोपत्री उत्तरं मी तुम्हाला देऊ शकतो. आणि पोलीस स्टेशनची इमारत ही जनतेसाठीच आहे हे मी सांगू इच्छितो. पोलीस स्टेशनची इमारत जनतेसाठी. पोलीस स्टेशनमधून न्याय मिळतो का? की त्या ठिकाणी हेवेदेवे काढल्या जातात, एकमेकाच्या विरुद्ध तक्रारी देऊन एकमेकाच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. पोलीस स्टेशन न्याय देतं का? पोलीस स्टेशन न्याय देत नाही. तरी पहिली भानगड झाली तर पोलीस स्टेशनच काढावं लागतं. त्याच्यामुळे गेल्यानंतर त्याला त्या डबक्यामध्ये रात्रभर त्याला चूक नसताना त्याला काय विषय असतात. इथं सेनेच्या वतीने त्यांना एकच प्रश्न आहे. विकास आराखड्याचा निधी आलेला आहे. विकास आराखड्याच्या निधीमधून जे विकासाची कामे व्हायला पाहिजेत होती आणि शेगाव नगर परिषदेअंतर्गत 13व्या वित्त आयोगानुसार जो शेगाव नगर परिषदेचा निधी तो आणि विकास आराखड्याचा निधी या 13व्या वित्त आयोगाचा जो निधी आहे त्याच्यामध्ये आणि विकास आराखड्याच्या आलेला निधी याच्यामध्ये एकाच रस्त्याचे 2-2 वेळा कामं झालेले आहेत का? एकदम महत्वाचं आहे. शेगाव विकास आराखडा 2009 मध्ये चालू झाला आणि मी सकाळचे वरिष्ठ पत्रकार इंदा पवार यांनी जेव्हा हायकोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन दाखल केली तेव्हा कळलं की विकास आराखडा नावाचं काहीतरी गव्हर्नमेंटनी सँक्शन केलं आहे पण त्याला पैसे मंजुरात केली नाही. तेव्हा त्यांनी रिट पिटिशन दाखल केली तेव्हा ह्या ऍक्च्युअल कामाला सुरुवात झाली. 2010 सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा गजानन महाराजांचं शताब्दी वर्ष साजरं करायचं होतं आणि मार्च 2010ला हा विकास आराखडा पहिला निधी प्राप्त झाला. या विकास आराखड्याला निधी प्राप्त करण्यासाठी आमदार संजय कोटे यांनी मंत्रालयात सुद्धा उपोषणाची धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार लवकर घेण्यात आला. शेगाव विकास आराखड्यामध्ये शासनाने 350 कोटी रुपये दिले. त्यामधले राज्य शासनाचे 250 कोटी, केंद्र सरकारचे 31 कोटी आणि या नगरपालिकेचे फक्त 12 कोटी आणि संस्थांचे 57 कोटी असा हा निधी तिथे उपलब्ध झाला होता. शेगाव जेव्हा विकास कामं चालू होती शासनाने निर्णय घेतला की विकास आराखडा हा 10 महिन्यात होऊ शकत नाही. त्यांनी त्यामुळे सांगितलं की याला एक्सटेन्शन देण्यात यावं. त्यामुळे फक्त जे आजूबाजूचे रोड वायटिंगचे जे शेगावला रस्ते येतात त्यांचं काम झालं आणि बाकीचे कामे नंतर करण्यात आली. आणि जे कामं जनतेला अडथळा न देणारी कामे आहे, उदाहरणार्थ रेस्ट हाऊस आहे, पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनची वसाहत आहे, यांची कामं फटाफट झाली. आणि जे कामं जनतेच्या मधून करायचे आहेत जसं मधातले रोड्स आहेत, गल्लीतले रोड्स आहेत, त्यामुळे त्याला उशिरा झाली. आणि हे कामं चालू असताना नगरपालिकेचा मी निश्चितच सांगतो की कामं डबल झाली आणि मला माहीत आहे. त्यामुळे थोडासा निधी तर निश्चित प्रमाणात वाया गेला.
जे आहे त्यांना पण ज्या आपण सुरुवातीलाच याची जी कार्यपद्धती आपण कार्यक्रमाची दिली आहे त्याच्यात संबंधित करण्यात येतो. सरप्राईज प्रश्नाकरता विशेष आपण इथे काही कार्यक्रमाच्या अंतर्गत जो त्याच्यात निवडण्यात येईल उत्कृष्ट प्रश्न म्हणून त्याला गौरवण्यात येणार आहे. तर पुढील प्रश्नाकरता युवराज वाघ थेट आपल्यासोबत. विकास आराखडा हा शेगावच्या दृष्टिकोनातून आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. आणि माझा प्रश्न थेट जे सध्या सत्तारूढ होते, जे सत्तेवर बसलेले होते त्यांच्यासाठी आहे की विकास आराखडा ज्या बाबीवर निधी मान्य झालेला होता, डीपी प्लॅन जो होता त्या प्लॅननुसार खर्च झाला का तो प्लॅन दुसरीकडे वळून त्याच्यावर निधी खर्च झाला, या संदर्भात तुम्ही आपण जनतेला थेट माहिती द्यावी. विकल नसल्या कारणामुळे शेगाव नगर परिषदेने हा विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क केला होता आणि नगरपालिकेचा त्या विकास आराखड्याशी काही संबंध नाही. आणि आताचा विकास आराखडा हायकोर्टामार्फत शेगाव संत नगरीमध्ये सुरू आहे. आणि त्यानंतर जो प्रश्न माझ्याकडे आला आहे तो विचारायला हरकत नाही. तो शेर असा आहे की बन के एक हादसा बाजार में आ जाएगा, बन के एक हादसा बाजार में आ जाएगा, जो नहीं होगा वो कल अखबार में आ जाएगा, जो नहीं होगा वो कल अखबार में आ जाएगा. चोर उचक्कों की करो कद्र कि मालूम नहीं कल कब कौन सी सरकार में आ जाएगा. हा शेर याच्यासाठी आहे, त्याचं प्रस्तावना याच्यासाठी केली मी की हा प्रश्न त्या अनुषंगाने आहे. म्हणून हा प्रश्न ज्यांच्या कोणाचा असेल किंवा जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले नगरसेवक गट तट करून प्रकरण न्यायालयापर्यंत नेतात, त्यानंतर न्यायालयाने त्या नगरसेवकांना अपात्रही केले. या सर्व घटनांमध्ये 2-3 वर्षाचा कालावधी गेला. तुम्हाला असे वाटत नाही का की जनतेतून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले कार्य या दरम्यान विसरले? अशा नगरसेवकांना पुन्हा निवडून द्यावे का, याबाबत आपले काय मत आहे? अतिशय सुंदर प्रश्न हा प्रश्न कोणाचा आहे? अमोलजी सराफ त्यांचं नाव सांगावं. अमोलजी सराफ. हा प्रश्न पत्रकार नितीन घरडे यांच्याकडून आलेला आहे, म्हणून आम्ही पंचांकडे हा प्रश्न दिला होता. नितीन घरडे. खूप छान प्रश्न आहे आणि मी मंचावर असं वाटतं नाना या ठिकाणी जे मला वेळ मिळाली याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नगर विकास आघाडीतून आम्हीच काँग्रेस पक्षामध्ये आलो आणि जेव्हा आम्ही कलेक्टरला पत्र दिलं त्या पत्रामध्येच उल्लेख होता आमचा गट 6चा 10 काँग्रेस 9 भाजप सेना होती. जर हा गट पूर्ण एका पक्षाला मिळाला तर शेगावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बहुमत एका पक्षाकडे होईल आणि विकास होईल. बहुमत एका पक्षाकडे झालं, पण कालांतरानं ज्यांचे पोटं दुखले त्यांनी गटतट तयार केले, त्या गटतळाला मान्यता दिली आणि शेगावचा विकास आराखडा, शेगावचा विकास हा त्या न्यायालयात नेऊन पोहोचवला. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही विकासाकरता एकत्रित झालो होतो. आम्ही गट बाजूला केला नव्हता, आम्ही एकत्रित झालो होतो. आम्ही न्यायालयात पहिले गेलो नाही. 6 लोक आमच्यावरती न्यायालय लादलं. आम्ही कधी आज रोजी या न्यायालयामध्ये गेलो नाही आहे. 6 लोकांपैकी कोणी न्यायालयामध्ये गेलो नाही. धन्यवाद. नेक्स्ट. या निमित्ताने आपली भूमिका सर्वांपर्यंत पोहोचत आहे, हाच या प्रश्नाचा उद्देश आहे. कमी वेळात प्रश्नाचं उत्तर द्यावं, वेळेचं बंधन आहे, लवकरात लवकर. हे बघ, मला वाटतं की जेव्हा हे अदलाबदलीचं सरकार 1.25 वर्षाचं यांचं ठरलं आणि अशी परिस्थिती झाली की पुन्हा इलेक्शन होतील का काय, तेव्हा भाजपनी अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला आणि काही नगरसेवकांना पाठिंबा देऊन नगर परिषद सुरळीत कसं चालेल याचा विचार करून काम केलं. आणि जे मागच्या 2.5 वर्षामध्ये शेगाव शहरामध्ये जे कामं झाली ते निश्चितच तुम्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्धाचा तुम्ही पुनर्विचार करा, तुम्हाला नक्कीच उत्तर सापडेल. अपेक्षा होती तसंच उत्तर दोन्ही सर्व या प्रमुख पक्षाकडून आले. शेगावकर जनतेला सुद्धा माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर शेगावातील कोणतेही प्रमुख राजकीय पक्ष देऊ शकत नाही, कारण यांनी जे गटातटाचं राजकारण केलं, काय केलं ते सर्व शेगावकर जनतेला माहिती आहे आणि उत्तरं पण शेगावकर जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्या प्रश्नाचं मूळ प्रश्नाचं उत्तर कोणी निवडून द्यायचं की नाही हा जो प्रश्नाचं उत्तर आहे ते कोणी देऊ शकत नाही, कारण सर्व प्रमुख पक्षांचं यात सहभाग आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी प्रत्येक आपल्या नागरिकांची आहे. राजेशजी, मी आपल्याला सांगू इच्छितो
की जेवढ्या वेळा हे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर नागपुरात दिसले तेवढ्या वेळा प्रभागात सुद्धा दिसलेले नाही. त्यामुळे माझी सर्वांना एक विनंती आहे, आणि राहिला एकत्र येण्याचा विषय की विकासासाठी एकत्र आले तर आजही आपण सर्वच पक्षी इथं उपस्थित आहात. सर्वांनी सामोपचारानं आपण जेवढे नगरसेवक आहात तेवढे सर्वांनी वाटून घ्यावे आणि शेगावचा विकास करावा. कशाला विनाकारण निवडणूक आयोगाला खर्च करणं. मला याच्यावर एकच म्हणा लागते, ये पब्लिक है भाई, सब जानती है, ये पब्लिक है. नानासाहेब राजुरे साहेबांना मी सांगून इच्छितो 90% काम जवळपास विकास आराखड्याचं कम्प्लीट झालं आहे. जे काम रखडलेलं होतं त्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर मला असं वाटतं ह्या गटबाजीच्या नगरसेवकांना न निवडून दिलेलं बरं. तो प्रश्न जनता करील, जनतेचा अधिकार आहे. जनता मतदान करील, कोणाला निवडून देणार आहे, एकदम बरोबर, एकदम बरोबर. जनतेने मतदान जरूर करावे. आम्ही यावेळेस जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करू. आमच्या कार्यक्रमाचा उद्देशही हाच आहे. प्रत्येकानं मतदान करावं, मतदान करा, आपला हक्क बाजवा. नानासाहेब पुढचा आहे. स्टेजवर एक गंमत झाली, ती कदाचित सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे काही टाळा. फक्त गंमत आपल्यापर्यंत पोहोचवली, मी जवळ असल्यामुळे मला ऐकू आलं. धन्यवाद. निरीक्षक मंचाला एक सूचना करण्यात येते. एक मिनिट शैलेजाताई बोल. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते, नगरसेवक या शब्दाचा अर्थ काय होतो? सेवक म्हटलं म्हणजे त्याचं काम असतं आपल्या वार्डाकडे, आपल्या एरियाकडे लक्ष देणं. त्यांनी ते सगळं सोडून दिलं आणि कशा करता हे इकडचे पक्ष तिकडे पक्षांतर करायचं, कोर्टात जायचं, हे कशा करता करायचं? जनता वाऱ्यावर सोडून वैयक्तिक स्वार्थाकरता जर कोणी पक्षाचा कशाचा वापर करत असेल, नगरपालिकेचा वापर करत असेल, तर तो व्हायला नको आणि तो वापर होऊ नये याकरता जनतेने जागरूक व्हायला पाहिजे. आम्ही कोणी सांगायची आवश्यकता नाहीये. धन्यवाद ताई. एक मिनिट युवराज. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तुम्ही कुठल्याही एका पक्षाला बहुमत द्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडणार नाही. कुणी काम केलं, कुणी काम नाही केलं, कुणी काम केल्यानंतर कुणी विरोध केला, कुणी विरोध नाही केला, हे फार महत्वाचं आहे. फक्त त्याची थोडी काळजी घेण्यात यावी. धन्यवाद बापू. गावाच्या विकासासाठी, हितासाठी बापूचे 2 शब्द, त्याबद्दल धन्यवाद. हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा पाटील साहेब, मी थांबवतो प्रश्नानंतर की ज्या पद्धतीने हा इंग्रजीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्या नगर परिषदच्या निवडणुकीनंतर जो आपल्याला एक प्रश्न देखील इथे विचारण्यात आला होता जनतेमधून, की काय नगर परिषदच्या जो शाळांचा दर्जा सुधारेल का? काय इथली जनताला हे आश्वस्त पण करू शकता का की यानंतरचं पुढचं जे भविष्य आहे त्यातून जे नगर परिषदचे विद्यार्थी देखील इंग्रजीमधून प्रश्न विचारतील, ही अपेक्षा यांनी ठेवावी का? पुन्हा एकदा पल्लवी. टीचर विचारलं कुठे? What is the future educational planning for Shegao town? सबसे पहले तो मैं तो इसी पर से अभी आपको यहाँ का ये दिख रहा है एजुकेशनल कैसा है यहाँ का, इसलिए आगे अब आपने पूछा है तो हमें बताना पड़ेगा कि यदि हमें संधि मिली तो निश्चित आप जैसे बात करने वाले लड़के हम नगर पालिका के स्कूलों में ही तैयार करेंगे. उन्हें कहीं जाना नहीं पड़ेगा, बड़ी बड़ी मोटी मोटी फीस भरना नहीं पड़ेगी. ये हमारा आपसे वादा रहेगा. ते आमचे इथे निरीक्षक आपल्याला लाभलेले आहेत, राजेशजी राजू. त्या उच्च शिक्षणाशी काही संबंध नाही. त्यानंतर नगरपालिकेच्या एज्युकेशनल फ्युचर प्लॅनिंगचाही काही फारसा संबंध येत नाही. परंतु जो बेस असतो विद्यार्थ्यांचा, प्राथमिक शाळा जी नगरपालिकांची आहेत त्या नगरपालिका अतिशय स्पर्धात्मक टिकाव लागू शकतो त्यांचा आणि स्पर्धा परीक्षेत ते जाऊ शकतात. त्यासाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर समर्पक असंच आहे आणि तो फ्युचर प्लॅनिंग जो आहे नगरपालिकेला करायला पाहिजे. तो प्राथमिक दर्जाला जे शिक्षण आपण देतो आहे तो अतिशय दर्जेदार दिला पाहिजे. यापूर्वी या ठिकाणी बसलेल्या लोकांनी त्याच्याबद्दल खंत व्यक्त केलेली आहे की दर्जा बरोबर नाही. यांनी तर एवढंच सांगितलं ज्ञानेश्वर दादांनी की त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची मुलं जात नाही. अहो कर्मचारी सोडा, जे शिक्षक तिथं शिकवतात त्या शिक्षकांचीही मुलं त्या शाळेत जात नाही. कारण त्या शिक्षकांनाही माहिती आहे की आमचा दर्जा काय. उलट त्याच्यापेक्षा प्रायव्हेट स्कूलमध्ये कमी पगारावर काम करणारे शिक्षक त्यांचा निकाल अतिशय सुंदर लागतो आणि या लोकांना सर्वात जास्त पगार असून सुद्धा त्यांचे विद्यार्थ्यांचे निकाल बरोबर लागत नाहीत. त्या विद्यार्थ्यांना धड वाचता येत नाही, बोलता येत नाही. तर हा जो शिक्षणाचा दर्जा आहे, हा सरकारी दर्जा ज्याला आपण म्हणतोय, तो प्राथमिक लेव्हलवर सुधारणे गरजेचं आहे आणि हेच फ्युचर प्लॅनिंग असू शकतं. नगरपालिकेने तेवढं जरी केलं की विद्यार्थी खालच्या पातळीवरून त्याची प्रगती होईल. नानासाहेब आता
तर ते प्रश्न आम्ही इथूनच सांगू की त्या प्रश्नाची उत्तरं देण्याची गरज नाही म्हणून. एक गोष्ट लक्षात घ्या, वैयक्तिक पातळीवर कोणताही कोणाचे नामोहरण, कोणाची बदनामी कुठेही अशा पद्धतीच्या अपप्रकारचे प्रश्न नकोत. सर्वांगीण. हॅलो, मी विजय यादव, एक नागरिक या नात्याने हा प्रश्न विचारत आहे. उपस्थित सर्व जे पक्षाचे गणमान्य असेल त्यांना, आचारसंहिता लागल्यापासून जेही इच्छुक नगरसेवक असतील तर वोटिंगच्या दिवसापर्यंत जेवढी मेहनत करतात तेवढी मेहनत ते त्या 5 वर्षात का करत नाही, हा एक प्रश्न. ह्या प्रश्नाला दुसरा अनुसरून प्रश्न, जो नगरसेवक 5 वर्ष काहीच काम करणार नाही अशा नगरसेवकांवर पक्ष कारवाई करेल का? आणि याच्यासोबत एक जुळेल प्रश्न, जे नगरसेवक एकच प्रश्न सर्वांना वेळेचा प्रश्न आहे हा प्रश्न. जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो तेव्हा निवडणुकीनंतर सकाळी 6 वाजता उठून नगरपालिकेची दैनंदिन कामं चालू करायचो, ते थेट रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. निवडणुकीपूर्वी गेलो नव्हतो, निवडणुकीनंतर गेलो होतो. दादा वैयक्तिक होत आहे, तो तसं मेहनत करत नाही. आणि त्या पक्षाला थोडक्या दिवसाकरता या पक्षाला थोडक्या दिवसाकरता काही कार्यकर्ते कमी मिळतील, पण नक्कीच त्या पक्षाचं भवितव्य चांगलं राहील. त्या अनुषंगानं देशाचं भवितव्य सुद्धा चांगलं होईल. पक्ष कारवाई करेल काय? हो, नक्कीच करायला पाहिजे. मी त्याची पक्षामध्ये हे करेल, मांडणी करेल. ओके, ते पंच राजकारण तात्काळ सोडवण्यासाठी मागील कालावधीत एक नगरपालिकेचं ऍप या ठिकाणी नागरिकांसमक्ष आणण्यात आलं व त्याचं थाटामाटा उद्घाटन सुद्धा करण्यात आलं होतं. परंतु मला स्वतः अनुभव आहे की 2.5 ते 3 महिन्यापूर्वी केलेल्या तक्रारीवर नगर परिषद प्रशासनाकडून साधा फोन कॉल सुद्धा त्या ठिकाणी तक्रारीच्या संदर्भात आलेला नाही. त्यामुळे ऍप्लिकेशन फेक आहे का असं आम्ही समजायचं ठीक आहे. याबाबतीत डॉक्टर मोहन दानोले यांना माझा हा प्रश्न आहे. मला वाटतं याला म्हणतात प्रश्न सोडवणे. एकदम बरोबर आहे त्यांचे, चुकीचं काही नाही. हा प्रश्न त्यांनी आता दुसऱ्याच्या कोर्टात टाकलाय. मला असं वाटते हे ऍप मला म्हणायचं आहे, हे जरी समजा या मागच्या कालावधी झालं, मागच्या 1 वर्षामध्ये झालं, पण हे काम प्रशासनाचं आहे. ऍप चालवणे, मेंटेन करणं, त्याच्यावर उत्तर देणे, त्याच्यावर अंमलबजावणी करणे, किंवा ज्यांनी प्रश्न टाकला होता त्याला थेट प्रशासनाने, म्हणजे तिथं ते प्रशासनामध्ये सीओ, त्याच्या खालच्या लोकांनी त्यांनी निश्चितच त्या माणसाला उत्तर दिलं पाहिजे आणि त्या ऍपवर तसं चौकशी झाली असं केलं सुद्धा पाहिजे. मी सर्वांना सांगतो, जेव्हा ऍपचं लॉन्चिंग झालं तर सर्वात पहिला प्रश्न हा माझा होता आणि मला त्या ऍप म्हणून उत्तर मिळालं आहे. माझ्या मोबाईलमध्ये त्याचं उत्तर स्टोअर्ड आहे. राजेश सर, जे आमचे निरीक्षक जो मंच इथे आपल्याला लाभलेला आहे, सर शेगावच्या जनतेकडून एक प्रश्न करतो की जे नगरपालिकेचे विकास होते, जे टॅक्सेसच्या माध्यमातून जे टॅक्सेस अति जास्ती प्रमाणात लादण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे बांधकामच्या परवानग्या रेखडलेल्या आहेत, त्या बाबतीत कोणता पक्ष आपल्या जाहीरनाम्यात देईल की मी टॅक्सेस बाबतीत कोर्टात जाईल किंवा कमी करेल किंवा बांधकाम परवानग्या मिळवून देईल? राजोरे साहेब, यावर तुम्ही बोलावं. सर्व राजकीय पक्षांना वारंवार होत असलेल्या पक्षांतरांच्या परिणामाने विकासावर परिणाम होतो, याची जबाबदारी कोणावर असेल? राजोरे साहेब, नाही माझा काय आयुधांचं पालन करून इथे कार्यक्रम सुरू आहे, त्याकरिता सर्वांचं धन्यवाद आणि अभिनंदन. 1993 मध्ये घटना दुरुस्ती झाली आणि 18 विषय, जसं राज्य सरकार आणि केंद्र सरकारांकडे विषय दिले, सूची दिली, तसे 18 प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिले, म्हणजेच नगर परिषदांकडे दिले. आणि त्या 18 प्रश्नासंदर्भात, जीवनावश्यक प्रश्नासंदर्भात आरोग्य असेल, शिक्षण असेल, इथे चर्चा झाली. विकासाची जास्त चर्चा होती. पण 1993 पासून सुरुवात झाल्यानंतर 1990 पासूनचा जर आपण शेगाव नगरपालिकेचा कालखंड अभ्यासला तर हे लक्षात येते की 1990 पासून शेगाव नगर परिषद फक्त तडजोडीच्या राजकारणाने सुरू आणि त्या तडजोडीच्या राजकारणाचा परिणाम असा झाला
तो पूर्ण विकास तडजोडीत वाटल्या गेला. वाटल्या शब्द वापरतोय मी, विकास तडजोडीत वाटल्या गेला. आणि 90 पासनं मी दोष एका पक्षाला देत नाही. इथं जे मान्यवर सर्व पक्षाचे बसले आहे ते सर्वच पक्ष आलटून पालटून सत्तेत आले, आलटून पालटून. पण मलाही शेगावात 17 वर्ष झाले. हा जर या 2 वर्षाचा विकास आराखड्याचा कालखंड बाजूला केला तर 17 वर्षापूर्वी जे शेगाव होतं तेच आज आहे. त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. आणि याच नगरपालिकेकडून स्थानिक नागरिकांना काय अपेक्षा आहे? स्वच्छ पाणी, आरोग्य, चांगलं शिक्षण. अहो, या शेगावातल्या आमच्याच मुलांना क्रीडांगण नाही. सर्वांना प्रश्न आहे माझा, क्रीडांगण नाही. या प्रश्नावर या सर, प्लीज प्रश्नावर या. म्हणून माझी विनंती आहे, वेळेची इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी सॉरी, प्रश्न घ्या, आपण प्रश्न घ्या. परिसंवाद व चर्चा या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी पत्रकारांचं एक साहित्यिक आहे आणि या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहे. प्रश्न आहे की जे विकासाचे जे नगरपालिकेच्या माध्यमामधून गावचा जो विकास होत असतो तर आरोग्य, पर्यावरण, त्याचप्रमाणे गावाची स्वच्छता आणि त्यामधून पाण्याची चांगली व्यवस्था, हे जे गावाला म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहेत नागरिकांच्या, त्या नागरिकांच्या गरजा पुरवत असताना नगरपालिकेची जेव्हापासून स्थापना झालेली आहे तेव्हापासून गावचा जो विकास झालेला आहे जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या नजरेमध्ये आहे, कृतीमध्ये सुद्धा काय करतायत स्वार्थाचं राजकारण आणि देशाचं राजकारण या पलीकडे नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांना सोबत घेऊन या ठिकाणी नगरसेवक आपलं कर्तव्य पूर्णपणे या ठिकाणी पार पाडत आहेत का? माझ्या मते या ठिकाणी सर्वच नगरसेवक. मॅडम, आपला प्रश्न घ्या. आम्ही सरळ सरळ सांगू राहिलो. आपण फक्त प्रश्न महोदयांना हा प्रश्न विचारायचा आहे की आपण अजून किती निवडणुका स्वच्छता, सफाई आणि म्हणजे या मुद्द्यावरच लढणार आहे की याच्यापेक्षाही जे खराटे माझे मित्र आहेत त्यांनी लायब्ररी किंवा ते एक मुलगी जिने उच्च शिक्षणाचा दर्जा, हे मुद्दे घेऊन सुद्धा आपण निवडणूक लढवणार आहे? याचं कृपया उत्तर द्यावं. कारण की सुरुवातीपासून कधी काँग्रेस असेल, कधी भाजप. ओके, झाला प्रश्न झाला. उत्तर कोणा? उपस्थित जनतेला एक वैयक्तिक माझी कल्पना, शेगाव शहराचा विकास, याच्या मागे माझा पाहण्याचा शेगाव शहरासाठी जो दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनाच्या विचारातून शहरातील बेरोजगार जे काही आहेत यांच्यासाठी नियोजनबद्ध एखादी कारखानदारी शेगावात आणण्याची, ओढून आणण्याची, ती शासन स्तरावर असो अथवा वैयक्तिक स्तरावर असो, शेगाव शहरातील बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी एक कारखानदारी आणण्याचा माझा एक मानस आहे. तसंच तर नगरपालिका देत असलेल्या संस्थेतून होणारं शिक्षण हे तर दर्जेदार नाहीच, परंतु खाजगी शिक्षण संस्था देणारं शिक्षण सुद्धा आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही आहे. तर माझ्यापर्यंत एक अतिशय चांगला विषय माझ्यापर्यंत आला आहे आणि तुमची सर्व भूमिका साठी एक मोठा प्रकल्प येत आहे आणि तो सुद्धा शेगाव शहरातील बेरोजगारांच्या रोजगारासाठी अतिशय महत्वाचा राहणार आहे. तो सुद्धा विकसित करण्याचा माझा शेगाव शहरासाठी मानस आहे. जो एरिया आहे तो एरिया कुठल्या नगर परिषदमध्ये नाही येत, कुठल्या ग्रामपंचायतमध्ये येत नाही. गेल्या 20 वर्षापासून 2 ते 3 हजार लोकवस्तीची जी तो एरिया आहे तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तिथं सुद्धा माणसं राहतात. मानवतेच्या दृष्टिकोनातून हद्दवाढ जर लांबणीवर जर असेल तर तिथं पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था आहे ती केल्या जाईल का? निश्चित हा थोडक्यात साहेब एक मिनिट, तुम्ही उत्तर देतो. एक मिनिट. शेगाव नगरपालिकेला वारी धरणातून गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून आपण पाणी वितरण करतो.
गेल्या 6-7 4-5 वर्षापासून आपल्याला त्या वाडी धरणातून पाणी मिळतं आणि जे पाणी आज शेगाव शहराला उपलब्ध आहे ते 100% शेगाव शहर होऊन सुद्धा आज आपल्याकडे पाणी शिल्लक राहतं। याकरता गेल्या काळामध्ये आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ही शेगाव नगरपालिकेची हद्द नाही आहे, पण एका काळामध्ये या रोकडिया नगरला पाणी पुरवठा देण्यासाठी प्रस्ताव आला होता आणि तो प्रस्ताव शेगाव नगरपालिकेमध्ये मांडला होता। आपण त्या प्रस्तावावरती कोणी विरोध केला आणि कोणी विरोध नाही केला याचं भान ठेवा, याची आपण हे ठेवा, जाण ठेवा। आम्ही त्या पक्ष वरिष्ठ नागरिकांच्या किंवा वरिष्ठ नागरिकांच्या समस्यांचं या ठिकाणी चर्चा चालू आहे, पण माझा एक थेट प्रश्न असा आहे की जे नगर परिषदेचं ग्राउंड उपलब्ध होतं विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी ते आता अतिक्रमणानं विळख्यात गेलं। त्यावर आता म्हशी बांधल्या जातात। 400 स्क्वेअर मीटरचा ट्रॅक वगैरे तिथे रनिंग मीटरचा ट्रॅक बांधला होता, तो पण विळख्यात गेला। आता सद्यस्थितीत नगर परिषदेला खूप साऱ्या जागा उपलब्ध असताना एका तरी याच्यामध्ये क्रीडांगणासाठी जागा रिझर्व केली काय किंवा कोणत्या पक्षाची? खाद्यवस्तू विकल्या जातात त्या ठिकाणी नेहमी गंदगी असते। प्रश्न घ्या आलं लक्षात। त्या विषयाला सुंदर संत नगरीला शोधेल असा आठवडी बाजार केव्हा बनवणार आणि प्रश्न हा आठवडी बाजार रोडवर भरतो याकरता नियोजित जागा आठवडी बाजारची एकच नियोजित जागा ठेवण्यात यावी। कोणाकडून उत्तर अपेक्षित आहे? एका साईडला दुकानं बांधण्यात आली, जवळपास 2.5 कोटी रुपयाचं बजेट होतं, दुकानं बांधण्यात आली। निश्चितच काही वर्षात आठवडी बाजार त्याच एरियामध्ये सुंदर स्वच्छ आणि हायजेनिक आठवडी बाजार भरतील असं मी सांगतो। यांच्यासाठी तसं तर सर्वांनाच विचारलं आहे, सर्व पक्षाच्या। हे बघा, मी हा प्रश्न तसा वैयक्तिकच आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रश्नाचं उत्तरच नाही आलं। सर्व लोकांना असं वाटतं की आजकाल राजकारणी लोक घरातच जास्त तिकीटं ठेवतात, तेव्हा प्रश्न असा आहे की घरात तिकीटं देणार का आणि या घरात तिकीटं देण्याच्या गोष्टीचं तुम्ही समर्थन करता का? हा, एवढंच सांगा की घरात तिकीटं दिली पाहिजे किंवा सांगा की नाही दिली पाहिजे। परिस्थितीनुसार अतिशय खेडेखेडीच्या वातावरणात सुरू आहे। याच्या अगोदर त्याला जर नगरपालिकेमध्ये जर प्रतिनिधित्व भेटलेलं नसेल त्या घराला तर निश्चितच त्याला गेला पाहिजे, तो प्रश्नच नाही ना। आणि ज्यांच्या घरी असं हे पद गेलेलं आहे त्यांनी ते टाळावं। ते सांगा, तिकीट देणं हे नजर त्या परिस्थितीवर अवलंबून असते, पण निश्चितच त्याला आपण टाळलं पाहिजे। कोणाची कोंडी करता कामा नये। एवढं उत्तर आलं जवळजवळ। आता आपल्याकडे प्रश्न नाही आहे ना, प्रश्न नाही। आता आपल्याला त्यांच्या भूमिका मांडायच्या आहेत। आता काय झालंय की सर्वांचे प्रश्न आले आणि या प्रश्नांमुळे हे मंचावर बसलेले लोक जे आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात आली की लोकांच्या समस्या काय, अडचणी काय, लोकांच्या मनात काय आहे आणि आता त्याच्यावरून त्यांना आपल्या पक्षाची भूमिका सांगायची आहे। एक मिनिट, यांचं एका मिनिटाचं उत्तर राहिलेलं आहे, एका मिनिटात हे उत्तर। बरोबर, सांगा, परत बोलतो मी। त्याच प्रश्नाला विचारलेला प्रश्न होता म्हणून माझं एक उत्तर असं राहील त्याच्यावरती की सक्षम नेतृत्व, नगराध्यक्ष हे फार सक्षम असलं पाहिजे आणि जर सक्षम व्यक्ती कुठल्याही घराण्याचा किंवा रिपीट होत असेल तर त्याला माझी हरकत नाही, पण तिकीट देणारा पण व्यक्ती जर सक्षम असेल तर रिपीट होण्यास हरकत नाही। बरोबर, तिला निवडून दिला तर आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काय करणार हे फक्त त्रोटकमध्ये छोट्या छोट्या वाक्यात त्यांना सांगायचं आहे। सत्य आज इस घर में बचा ही क्या, जो बच गया मैं तो फिर जला ही क्या है, अपने कोशिशों का नतीजा है मुकद्दर अपना, वरना इन हाथों के लकीरों में रखा ही क्या है। तर हे जे प्रयत्न आहे, कोशिश आहे की सर्वांगीण विकासासाठी शहराची, हे पत्रकारांनी, इलेक्ट्रॉनिक मीडियाने हे अतिशय सुंदर उपक्रम, स्तुत्य उपक्रम केला आहे। तर त्या अंतर्गत आता आपण सुरुवातीला या पक्षाची भूमिका घेऊया आणि या पक्षाची भूमिका घेण्याच्या अगोदर मला असं वाटतं की ज्यांनी चांगले प्रश्न विचारले होते त्यांना या ठिकाणी मोमेंटो देण्याचा एक भाग होता। तर आयोजकांना कशी ती व्यवस्था आहे त्या पद्धतीने त्यांनी मोमेंटो घ्यायच्या अगोदर की पहिले पक्षाची भूमिका घ्यायची, पक्षाची भूमिका घेतल्यानंतर मग परत निरीक्षक आपलं मत त्यावर व्यक्त करतील
तेव्हा काय सूचना असतील, आपण ज्या पद्धतीने एक आपकी अदाला सांगतो त्या पद्धतीचं, की आपण जरी मत केलं, लोकांनी जरी असे प्रश्न विचारले तर निरीक्षकांचं हे मत आहे असं सांगून नंतर कार्यक्रमाचा समारोप होईल. तेव्हा तत्पूर्वी मोमेंटो, मला असं वाटतं की जे चांगले उत्कृष्ट प्रश्न आलेत त्यांना या ठिकाणी मोमेंटो देण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम, ती नावं आपण यांच्याकडे द्यायची. निश्चित राजे सर, त्या मुलाला उत्तर नाही मिळालं त्याच्या प्रश्नाचं. कोणत्या मुलाला? पक्षांतराच्या विकासावर कोणता परिणाम होतो याची जबाबदारी कोणाकडे? वारं केलं तर त्यांना विचारू आपण. सर पक्षांतराचं मग पक्षांतर झाला नसेल तर तो प्रश्न बरोबर नाही. पक्षांतर झालं असेल तर हे सांग की कोणत्या पक्षाने पक्षांतर केलं, म्हणजे हे त्यांनी आपला काही मदत करू शकता का जयंतराव? नाही ना, ठीक आहे, ओके, थँक्यू. निश्चित राजे सर, जो आता आपला एक या कार्यक्रमाला जोडून एक विषय होता की जो जनतेतून थेट आपण जे सरप्राईज प्रश्न घेतले होते ते लोक सुद्धा ज्यांनी आपण एक शेअर म्हटलं तर त्याला अनुसरून म्हणतो की यांनी फार चांगले प्रयत्न करून तो प्रश्न विचारलेला आहे. तर निश्चित त्यांना त्याच्याबद्दल त्यांना आपल्याला त्यांच्या शाबासकी द्यावी लागते. प्रश्नाबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. मी लोकपती उपसंपादक माझे मित्र अनिल गवई यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. राजू सर. संदीपजी प्लीज आपल्याला विनंती करतो त्यांना मंचावरून इकडे बोलावलं. नाही दादा थांबा. अरे चला या ठीक ओके. एबीपी माझाचे जिल्हा प्रतिनिधी संदीपजी शुक्ला हे मोमेंटो देत आहेत आणि निश्चितच भाग्य लागतं मुलगी अशा पद्धतीची नात आहे. क्या बात आहे. अरे म्हणजे असं तुमचं वय वाटत नाही की ती नात आहे. पलक विश्वेश्वर पाटील आहे. पलक विश्वेश्वर पाटील आहे. करेक्ट. खूप त्याच्यापर्यंत पोहोचतं करा. अभिनंदन, धन्यवाद. यानंतर उत्कृष्ट संचलन ते करत आहेत आणि वास्तविक एका टीव्ही शोला जसं स्वरूप यावं त्या पद्धतीने धावत जाऊन पळत जाऊन तुमच्यापर्यंत येऊन इकडे तिकडे व्यवस्थितरित्या ते मॅनेज करत आहेत आणि निश्चितच त्यांचं कार्य चांगलं आहे. अमोलजी सराफांचा आपण या ठिकाणी मोमेंटो देत आहात तर सर्व लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायला हरकत नाही. त्यानंतर राजोरे साहेबांना मी विनंती करेन, ज्या गोष्टीमुळे हा कार्यक्रम आम्ही करू शकत नव्हतो, आम्ही सर्व त्यांचे मनपूर्वक आभार मानतो व धन्यवाद अरुण भाऊ. कारण या पदाधिकारी नेते जनतेशी संवाद साधल्यानंतर त्यांची भूमिका ती मांडली त्याकरता आपण आता सुरुवात करू. नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत आपण मायबाप जनतेने जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांवरती विश्वास टाकला तर निश्चितच शेगावचा कायापालट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की बाबा जे मूलभूत प्रश्नावरच आजपर्यंत निवडणुका लढल्या जातात, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण महाराष्ट्रभर मूलभूत प्रश्न सोबतच शहरातील बगीचे, मैदाने आणि शैक्षणिक सोयी, वैद्यकीय सुविधा या सर्व बाबतीवर काटेकोरपणे लक्ष ठेवत असते आणि त्या बाबतीवरच जास्त भर देऊन आणि मूलभूत समस्या सुद्धा निराकरण करण्यासाठी प्रयत्न करते. निश्चितच या सर्व समस्यांची जाण असणारा नगरसेवक आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर आणू आणि त्या सर्वांवर आपण विश्वास टाकाल अशी रास्त आमची आपणाकडून अपेक्षा आहे. आणि एक सर्वांना विनंती करतो की आता माझ्या नंतर या सर्व राजकीय पक्षांकडे हा माहीत जाणार आहे, परंतु आपण त्यांचे फारसं मनावर घेऊ नका, कारण त्यांनी आजपर्यंत आपली सत्ता दिलेली आहे. नाही, जी व्यक्ती बोलते तिला ओळखणं सोपं असतं, त्यामुळे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. बाकीचे लोक त्यांना काय ओळखायचं ते ओळखतील, काय अडचण नाही. धन्यवाद साहेब. यानंतर मी जातो. त्या आशीर्वादाने जर त्या ठिकाणी शिवसेना सत्तेमध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली तर नगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा कार्य ठरवलेली आहे ती सर्व सेवा कार्य नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेना करून घेईल. जनतेला 24 तास सेवा देईल आणि त्या ठिकाणी ज्या लहान लहान कामांसाठी नागरिकांना त्रास होतो, जसं बांधकाम परवानगी, जन्ममृत्यूचे दाखले, अशा प्रकारे, कारण जन्ममृत्यूचे दाखले काढायचे असले, ऐन शाळेमध्ये मुलाची ऍडमिशन असते आणि त्यावेळी ते म्हणतात किंवा तुमच्याकडे टॅक्स बाकी आहे,
तुमच्याकडे तो पाण्याचं बिल बाकी आहे, तर खरं तर त्या ठिकाणी असणाऱ्या सत्ताधारी पक्षाने त्या टॅक्सचा विषय हा दुसरा आहे. जन्ममृत्यूचे 13 रुपये भरून त्या ठिकाणी जन्माचा दाखला द्यायला पाहिजे. अशा प्रकारे ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी कोणावर अन्याय होणार नाही, जनतेवर अन्याय होणार नाही याचा शिवसेना खबरदारी घेईल व जनतेची 24 तास सेवा जनतेच्या शिवसेनेचा नगरसेवक करेल एवढं आश्वासन या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मी देतो. नगरपालिकेमध्ये आमची जर सत्ता आली तर असा हा प्रश्न आहे ती जनता ठरवेल. परंतु मला या नगरपालिकेबद्दल एक बोलायचं आहे. मला या गावामध्ये गेले 43 वर्ष झालेली मी इथे राहते आणि 43 वर्षापासून पाहते की या ठिकाणी मुलांकरता एक सुद्धा छोटासा बगीचा गार्डन नाहीये. आया बहिणींना ज्येष्ठ नागरिकांना जर त्या बगीच्यात जाऊन थोडंसं बसायचं म्हटलं तर त्यांच्याकरता कुठेच असं गार्डन नाहीये. आणि तद्वतच जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता ज्येष्ठ नागरिकांकरता भवन हवं, पत्रकारांकरता भवन हवं, कारण पत्रकार हा आपला चौथा स्तंभ असतो. त्यामुळे त्यांच्याकरता भवन अतिशय आवश्यक आहे. तिथेच बसूनच ते तुमचा आरसा तुम्हाला दाखवत असतात, त्यांनी तिथे बसलंच पाहिजे. आणि आरोग्याबद्दल जे आहे आपल्या इथे आरोग्याचं कुठेच काही नावनिशाण नाहीये. स्वच्छतेचं म्हणाल तर स्वच्छता काहीच नाहीये. जिथे तिथे तुडुंब नाल्या भरलेल्या आहेत, कचऱ्याची घाण साचलेली आहे, ढिगारे साचलेले. आता जी घंटागाडी येते ती येते, थोडासा कचरा उचलते, कुणी घरातला दिला तर तो घेते, परंतु रोडच्या बाजूला पडलेला कचरा आहे तो तसाच आहे. विकास आराखडा जो आहे तो विकास आराखड्याबद्दल बोलले मगा इथे सगळेजण. विकास आराखड्या अंतर्गत रोडचे कामं जे आहेत ते इतके निकृष्ट दर्जाचे आहेत. बरं, खोदतात परत करतात, खोदतात परत करतात. इतका त्रास झालेला आहे की आज जो माझा घसा आहे हा सगळ्या विकास आराखडाच आहे. त्यामुळे हा मला अनुभव आहे आणि मी माझ्या अनेक आयाबहिणी पाहते. आज आमच्या इथे भानोरे डॉक्टर साहेब बसलेले आहेत. सगळ्या डॉक्टरांकडे आमचे पेशंट किती आहेत हे त्यांनीच सांगावं. त्यामुळे या ठिकाणी आम्ही काय काय देऊ शकतो त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत, जे लाईट आहेत ते लाईट पूर्ण चालू आहेत की नाही. शेगावला जर तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने स्मार्ट सिटीचं चांगला संकल्प केलेला आहे. हा स्मार्ट सिटीचा संकल्प शेगावसाठी आम्ही राबवणार आहोत. शहरामध्ये लहान मुलांची काळजी घेतली जाईल, त्यांना शाळाच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जातील. पिण्याचं पाणी रोज पिण्याचं आम्ही वचन देतो, जे पिण्याचं पाणी प्रत्येक नागरिकाच्या घरी जाईल. सार्वजनिक नळ सुद्धा असतील. जे पर्यावरण आहे झाडं सुद्धा लावण्याचा आम्ही संकल्प करू. शेगाव शहरामध्ये मुलांसाठी शैक्षणिक अभ्यासिका सुद्धा बांधू. शेगाव शहरामध्ये पूर्ण शेगाव शहर जे या ठिकाणी चौक आहे त्या सर्व चौकाठी हायमस्ट लाईट करू. पूर्ण शेगावला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत आम्ही आणू, जेणेकरून शेगावचं चोरीचं प्रमाणही कमी होईल. आणि ज्या ज्या अपेक्षा असतात नगरपालिकेकडनं त्या पूर्ण करायचा मानस आम्ही करू. आणि हे स्वप्न आमचं पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रचंड मताने बहुमताने आम्हाला निवडून द्या अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. जनार्दनने जर आम्हाला संधी दिली तर आम्ही याचे बेसिक आणि मूलभूत सुविधा इलेक्शन लढतात. यापेक्षा आम्ही पुढचे काही सत्य झालं तर यापेक्षा पुढचे काही कामं करू. जसे की बेसिक गोष्टी आपल्या बेसिक एज्युकेशन जो पाया मजबूत पाहिजे, या पाया मजबूतसाठी आपण म्हणतो नगरपालिकेत सुमार दर्जा नाही आहे. हा दर्जा सुधारण्यासाठी काही एनजीओ आहेत की ज्या संस्था हँडओव्हर, ज्या नगरपालिका संस्था आहेत त्यांना हँडओव्हर केल्या जाऊ शकतात. जसं टाटा कन्सल्टन्सीने केलेलं आहे पुण्यामध्ये. त्या बेसवर आम्ही संस्था सामाजिक एनजीओला हँडओव्हर करून त्याचा दर्जा सुमारू डिजिटल करू. संस्था शैक्षणिक शाळा, परत विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान, वाचनालय आणि पत्रकारांसाठी पत्रकार भवन. आणि जे अपंग आहेत, अपंगासाठी जे नगर परिषद फंडातून 3% जो निधी आहे तो आम्ही खर्च करू. वचन देतो की मी जे देऊ शकेल तेच बोलेल. शेगाव नगरपालिकेचं कुठल्याही नगरपालिकेचं ध्येय स्वच्छता, दिवाबत्ती, पाणी पुरवठा
हे फार प्रामुख्याने असतं. याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊ. शिक्षण क्षेत्रामध्ये कशी प्रगती होते याच्याकडे पण आमच्या पक्षाचं लक्ष राहील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व जाती समावेश पक्ष आहे. त्यामुळे आम्ही येऊ आणि करू असं न म्हणता आम्ही नक्की येणारच आणि जे बोललो ते करूनच दाखवू. आमचा जनतेवर विश्वास आहे, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि हे जे मूलभूत सुविधा आहेत ज्या खरोखर आपण देऊ शकतो त्या नक्कीच येणाऱ्या 5 वर्षामध्ये नगराध्यक्ष आणि कमीत कमी आम्ही तर 100% आमचे नगरसेवक निवडून द्या, पण कमीत कमी 2/3 नगरसेवक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे निवडून येतील आणि जे शेगाव शहराची गेल्या बऱ्याच दिवसापासून विकास आराखड्याच्या अंतर्गत असो, शेगाव नगरपालिकेच्या अंतर्गत असो, जी कुठेतरी पिछाड झालेली आहे ती पूर्ण भरून निघेल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला आपण 2/3 नगरसेवक आणि त्याच पक्षाचा नगराध्यक्ष थँक्यू, धन्यवाद. आपण निवडून काही पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद थोडा वेगळ्या पद्धतीने दिला, त्याच्यात जे बोलू शकतात त्या पक्षांमध्ये त्यांना पाठवले किंवा आता काही त्यांचं आपसी राजकारणही असू शकेल किंवा तू बोलू नये म्हणजे मग माझी जबाबदारी नाही असंही काही असू शकेल तर माहिती नाही. परंतु जे लोक आले त्यांचं निश्चितच स्वागत करायला पाहिजे, निश्चितच त्यांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांच्या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे की जनतेसमोर एकदम फ्रंटमध्ये जायला एक धाडस लागतं, हिंमत लागते. जनता काय विचारेल हे माहिती नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी मंचावर येणे आणि जनतेसाठी आपण उत्तर द्यायला आपलं दायित्व समजणं, उत्तरदायित्व आपलं स्वीकारणं हे आपण निश्चित केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्व उपस्थितांचे निश्चितच आम्ही निरीक्षक म्हणूनही आभार व्यक्त करतो. मला असं वाटतं की म्हणजे पत्रकारांची भूमिका काय होती, पत्रकारांची भूमिका सरळ होती की मैं आईना हूं मेरी अपनी जिम्मेवारी है, मैं आईना हूं मेरी अपनी जिम्मेवारी है, जिसे पसंद न हो सामने से हट जाए, जिसे पसंद न हो सामने से हट जाए. पत्रकारांची भूमिका अशीच असते की जे आहे ते आम्ही दाखवणार, जे होतं जे तुमच्या समोर दाखवलेलं आहे, पुढचा निर्णय काय असेल तो तुम्हाला करायचा आहे. यानंतर प्रत्येक पक्षाची भूमिका आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आता आमच्या निरीक्षकांचं मत की आपण सर्वांनी काय प्रश्न केलेत, यांनी काय उत्तर दिले, काय असायला हवं, कसं राहायला हवं, तर त्याबद्दल मी थोडंसं 1-2 शब्द अनिल गवई यांना, त्यानंतर आमचे निरीक्षक बोलतीलच आणि मग आपण याचा समारोप करूया. सियाराममय सबजग जाणी करहु प्रणाम चोरी दुग पाणी. इथे उपस्थित सर्व पक्षाचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय राजुरे सर आणि उपस्थित जनता, या 35 प्रश्नांचा समावेश शहराच्या मूलभूत समस्या ज्या आहेत ह्या प्रामुख्याने समोर आल्या. दादांना मी सुद्धा प्रश्न केला होता की सुडाचं राजकारण नाही, तो कलंक लागलेला नाही असं काही लोकांनी प्रश्न विचारले किंवा तुम्ही घरातून उमेदवार देणार आहेत का, या सर्व प्रश्नांची उकल आपल्याला आगामी नगरपालिका निवडणुकीत करायची आहे. आणि खूप चांगला कार्यक्रम, खूप सुंदर कार्यक्रम आयोजकांनी इथे आयोजित केला. सोबतच म्हणजे या कार्यक्रमातून म्हणजे एक नवी दिशा पुढे दिवाळी आहे सर्वांना मिळेल आणि मतदारांना सुद्धा मी विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या घरातील प्रत्येकाने मतदान करावं. यासाठीच हा उपक्रम होता, हा अतिशय स्तुत्य उपक्रम होता. जाता जाता मी सर्वांचे आभार मानतो. मार्गदर्शन करण्याचं जे काम आहे ते राजुरे सर करतील. तत्पूर्वी म्हणजे माझं कर्तव्य आहे तर माया ममतेची ओढ अशीच मनात कायम राहू द्या. मी सर्वांचं आभार मानतो. माया ममतेची ओढ अशीच मनात कायम राहू द्या. आता काय आभार मानू, कायम ऋणात राहू द्या. धन्यवाद. कार्यक्रमाबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे अभिनंदन. उपस्थिती दिल्याबद्दल आणि आपलं उत्तरदायित्व समजलं त्या पद्धतीने आपण उत्तर दिलं त्याबद्दल या ठिकाणी मंचावर उपस्थित मान्यवरांचंही कौतुक आणि अभिनंदन. असं म्हणायचं आहे की राजकारण केलंच पाहिजे, राजकारण करण्यासाठीच असतं, परंतु राजकारण हे सकारात्मक व्हावं, सर्वांगीण विकास व्हावा गावाचा, हा त्याचा प्रमुख हेतू आणि उद्देश असला पाहिजे. विरोधाला विरोध न करता विकासाला साथ द्यावी अशा पद्धतीचं राजकारण असावं आणि सत्ता प्राप्तीचे स्वप्न हे सर्वांनीच पाहायचे आहे, त्याबद्दल काहीही दुमत नाही. या सर्व घडामोडीमध्ये आपण 50% महिला आरक्षणावर आलेलो असताना सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारण्यामध्ये महिला आघाडीवर नव्हत्या.
महिला उपस्थितीमध्ये महिला आघाडीवर नव्हत्या किंवा त्या राजकीय पक्षांनी सुद्धा आपल्या महिला कार्यकर्त्यांना त्यासाठी उत्साहित केलं नाही, प्रेरित केलं नाही असं म्हणता येईल. अजूनही राजकीय पक्षामध्ये वक्तृत्वाचा अभाव आहे. राजकीय पक्षांच्या लोकांना निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांनी तसं वक्तृत्व तिथं डेव्हलप केलं पाहिजे. स्पष्टपणे या नगराच्या विकासाचा अजेंडा तयार व्हायला पाहिजे होता की आम्ही नेमकं काय करणार आहोत या शहराच्या विकासासाठी, तेवढं या ठिकाणी सांगणे अतिशय आवश्यक आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं अतिशय चांगली दिली असली तरी अनेक प्रश्नांची उत्तरे ही टोलवाटोलीची दिली गेली असं लक्षात येतं. एकंदरीत आपल्या सर्वांचं अभिनंदन. मी स्वप्नाबद्दल सांगत होतो की स्वप्न पहा तर सपने, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं मला वाक्य आठवतं की सपने वो नहीं होते जो रात में सोते वक्त आते हैं, सपने वो नहीं होते जो रात में सोते वक्त आते हैं, सपने वो होते जो रात में सोने नहीं देते. जर रात्री झोपू देणार नाही शहराच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न असं आपण सर्व राजकीय पक्षांनी पाहावं असं आवाहन आपल्या या निरीक्षकांकडून करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी आपण सर्व लोकांनी निरीक्षकांचे मतं ऐकून घेतली. मधामधात निरीक्षकांनी केलेला जो कोणता हस्तक्षेप होता तो पण आपण स्वीकारला. त्याबद्दल कोणत्याही बद्दल मी अगोदरच सांगितलं, खेडीमेडीचं वातावरण आहे. पक्ष कोणाला खोचून कोणता काही प्रश्न मुद्दामून विचारलेला नाही. अतिशय सुंदर आयोजन, अतिशय सुंदर संकल्पना. फक्त एकच विकास की सर्वांगीण विकास, शहराचा सर्वांगीण विकास या दृष्टीने आपण सर्व लोक आपापल्या परीने प्रयत्न करूया एवढं आवाहन मी या ठिकाणी करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम लोकमतचे गजानन भाऊ कलोरे करतील अशी मी त्यांना विनंती. सद्गुरू मल्टीपर्पज फाउंडेशन व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा परिसंवाद व चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी आपल्या या संतनगरीच्या नगर परिषदेमध्ये जे भावी काळामध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक निवडून येतील ज्या पक्षाचे, त्या पक्षाचं मत या ठिकाणी आपण जाणलेलं आहे. मला या ठिकाणी दोनच शब्द असे आठवतात की शब्दच माणिक, शब्दच मोती, शब्दांची ही दुनिया सारी, जमले त्याने जिंकून घ्यावी ही शब्दांची ही दुनिया सारी. मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या शब्दांद्वारे आपल्याला जिंकलं असेल किंवा नाही जिंकलं असेल हे येणारा भावी काळ सांगेल. यासाठी सर्वप्रथम आपल्याला या परिसंवादाच्या चर्चेसाठी निरीक्षक म्हणून जे लाभलेले आहे दैनिक देशोन्नतीचे संपादक राजेशजी राजुरे साहेब, तसेच लोकमतचे उपसंपादक अनिलजी गवई साहेब, तसेच एबीपी माझाचे संदीपजी शुक्ला, तसेच भास्करचे संपादक ईश्वरसिंहजी ठाकूर, या सर्वांचे या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये जो या ग्राउंडवर ज्यांनी अरुण भाऊ भटकर यांनी या मैदानाची उपलब्धता करून दिली त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच इंडिया न्यूजचे निवेदक अमोलजी सराफ यांनी आपल्याला खेडीमेडीच्या वातावरणामध्ये हा परिसंवादाचा कार्यक्रम हा चांगल्या तऱ्हेने हाताळला, त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर्व पक्षाचे पदाधिकारी व त्यांचे प्रवक्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला, त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच गभी मुरारका महाविद्यालयाचे विद्यार्थी व त्यातले व्ही.के. गायकवाड सर, त्यांची संपूर्ण टीम यांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच पोलीस प्रशासनाने व शेगाव नगरपरिषदेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांनीही आम्हाला जो या कार्यक्रमासाठी परवानगी दिली त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच ग्रामपंचायत रोकडिया यांनीही या ठिकाणी आम्हाला मान्यता दिली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच शेगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष व पदाधिकारी व प्रेस क्लब शेगावचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनीही आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अनवधनाने कुणाचेही आभार या ठिकाणी मानणे राहिले असल्यास तर त्यांचेही या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच काही चुका आमच्याकडून झाल्या असतील त्या आपण आपल्या पदरात घेऊन आम्हाला क्षमा करून हा गोळ करून घ्यावा आणि आजचा हा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने व अध्यक्षांच्या वतीने निरीक्षकांच्या वतीने संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.